आयोजक धानुकाचं किरारी। परभणी जिल्ह्यामध्ये अग्रिम विमा देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। 26 ऑक्टोबरला जिल्ह्यात चक्काजाम आंदोलनाचा इशारा या संघटनेने दिलाय। गोंदियाच्या देवरी तालुक्यात अवैध उत्खनन करून ओव्हरलोड वाहतूक होत असल्याचं उघड झालंय। लाखोंचा महसूल यावेळी चोरी केला जातोय। गावातल्या सरपंचांनी अनेकदा तक्रारी केल्यात, पण याकडे कायमच दुर्लक्ष केलं जात आहे। गोंदियामध्ये दिवाळी आधी धान खरेदी सुरू होण्याची शक्यता कमी आहे, कारण वर्गातल्या 35 धान खरेदी केंद्रांना अजून मंजुरी मिळाली असली तरी नवीन अटींमुळे संस्थाचालकांमध्ये रोष आहे। परभणीच्या उमरी भागात मनोज जरांगे पाटलांविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलंय। पुढचा तपास केला जातोय। नवरात्रोत्सव सुरू झालाय, त्याच्यात स्थानिक हव्यांनी त्याचबरोबर पर्यटकांनी मासे खरेदीकडे पाठ फिरवली आहे। त्यामुळे रत्नागिरीतल्या हरणे बंदरात मच्छीचे दर कमालीचे घसरले आहेत। तळकोकणातल्या सिंधुदुर्गामध्ये पारंपरिक पद्धतीनं भात कापणीला सुरुवात झाली। भाताची पेंडी मानकरी डोक्यावर घेत ढोल ताशांच्या गजरात ग्रामदेवताच्या मंदिरात नेतात आणि भाताच्या रोपाचं विधिवत पूजनही केलं जात आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये शेती कामासाठी मजूर मिळणं कठीण झालंय। सडक-अर्जुनी तालुक्यातल्या पांढरीतले शेतकरी सध्या यंत्राच्या साहाय्यानं धानाची कापणी करतात। वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी पिकांच्या पेरण्यांची लगबग सुरू आहे। खरीपाच्या सोयाबीनचं उत्पादन घटल्यामुळे आता रब्बी हंगामातल्या हरभरा आणि गहू या पिकांवर शेतकरी अवलंबून आहेत। जळगाव जिल्ह्यातील 81,000 केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची भरपाई अजूनही जमा झाली नाही। दिवाळीआधी तरी खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करा अशी मागणी शेतकरी करतायत। आणि जळगावच्या रावेर तालुक्यातल्या खिरडी जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था झाली आहे। 4 वर्गखोल्या जीर्ण झाल्यात आणि त्या कधीही कोसळू शकतात। नमस्कार, मी रेणुका। या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। 25 मिनिटात 50 बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत। राज्यभरातल्या बातम्यांचा आढावा घेण्याआधी बघूयात महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे। वाशीमध्ये पीक विमा योजनेच्या लाभासाठी धडपड। पर्जन्यमापकात पाणी ओतून ऑनलाईन नोंदीत अतिवृष्टी दाखवण्याचा प्रकार उघड। कृषी आयुक्तांकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश। बुलडाण्यामध्ये कृषी सिंचन योजनेच्या साहित्य खरेदीत मोठी अफरातफर। संपूर्ण प्रकरणाला जबाबदार असलेल्या कृषी अधिकाऱ्यांना सोडून कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरच कारवाई। कृषी विभाग अधिकाऱ्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप। पंतप्रधान मोदींकडून उद्घाटनांचा धडाका। ग्लोबल मेरीटाईम समिटचं आज केलं उद्घाटन, तर नवी मुंबई मेट्रोचंही लवकरच लोकार्पण करण्याची शक्यता। आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची कायदेतज्ञांशी चर्चा। वेळापत्रकात बदल करण्याची शक्यता धूसर। शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर। 31 ऑक्टोबरला होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेल्याची माहिती। कोकणात नवरात्रोत्सवाचा उत्साह। वेंगुर्ल्याच्या समुद्रकिनारी वाळूच साकारण्यात आलं देवी स्वरूप। नवी मुंबईच्या नेरूळ परिसरात पार्किंगवरून वाद। मालकानं अंगावर सोडला कुत्रा। धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद। पश्चिम भारतात पुढचे 48 तास पावसाचा अलर्ट। तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, तर महाराष्ट्रातही हलक्या सरींचा अंदाज। आता बघूयात बातम्यांचा आढावा। त्यातली सुरुवातीची बातमी आहे धनंजय मुंडेंसंदर्भातली, कारण आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून त्यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात। तर धनंजय मुंडे यांनी त्यावर भाष्य केलंय। पक्षांतर्गत लोकशाहीमध्ये बहुतांश आमदार दुसऱ्या बाजूला गेले असतील तर लोकशाहीत त्याला मान्यता मिळाली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलंय। सुनावणी पुढे ढकलली की आरोप कशासाठी असा सवाल त्यांनी केलाय। न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे असंही मत त्यांनी व्यक्त केलं। वाशिम जिल्ह्यात 6 ठिकाणी चक्क पर्जन्यमापकात पाणी ओतून ऑनलाईन नोंदीत अतिवृष्टी दाखवण्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। मालेगाव तालुक्यातल्या चांदस महसूल मंडळात हा प्रकार घडलाय। प्रधानमंत्री पीक विमा योजनेत लाभ मिळण्यासाठी काही जणांनी पर्जन्यमापकात पाणी ओतल्याचा आरोप केला जातोय। कृषी आयुक्तांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत। बुलडाण्यामध्ये कृषी सिंचन योजनेमध्ये ठिबक आणि तुषार संच साहित्य खरेदीत मोठ्या प्रमाणात अफरातफर झाली आहे। या सगळ्या प्रकाराला जबाबदार असलेल्या कृषी अधिकाऱ्यांना सोडून कनिष्ठ स्तरातल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते। त्यामुळे कृषी विभाग अधिकाऱ्याला पाठीशी घालतोय असा सवाल उपस्थित होतोय।
मुंबई गोवा हायवेवरच्या चिपळूणच्या बहादूर नका येथे उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला होता. भागाची बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच पाहणी केली. या घटनेची त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी करत कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. हे सगळ्या बातम्यांवर आपली नजर असणार आहे, पण आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. पंतप्रधानांसंदर्भातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 26 तारखेला शिर्डीत येणार आहेत अशी माहिती सध्या कळते. आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे असं देखील कळते. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, ज्यात दर्शन कॉम्प्लेक्स, शैक्षणिक संकुल आणि निळवंडे धरणाच्या लोकार्पणासह शिर्डी विमानतळाच्या बिल्डिंगचं भूमिपूजन होणार असल्याची माहिती कळते आहे. 26 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता पंतप्रधान शिर्डीत येतील अशी माहिती सध्या कळते. जिल्हा प्रशासनाची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. हरीश डिमोटे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. हरीश. रेणुका, आपण जर बघितलं तर शिर्डीतील जे दर्शन कॉम्प्लेक्स आहे हे गेल्या 1 वर्षभरापूर्वीच पूर्ण झालेलं आहे आणि हे अत्याधुनिक असं दर्शन जी व्यवस्था आहे, जी वातानुकूलन दर्शन व्यवस्था उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. पंतप्रधानांची तारीख मिळत नव्हती. आता मात्र ही तारीख मिळालेली आहे आणि 26 तारखेला पंतप्रधान शिर्डीमध्ये येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते या दर्शन कॉम्प्लेक्सचं उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर नवीन जे शैक्षणिक संकुल आहे याचं उद्घाटन होत आहे. त्याचबरोबर शिर्डीच्या विमानतळावरती जवळपास 600 कोटी रुपये खर्च करून एक टर्मिनल बिल्डिंग उभारली जाते. याचं भूमिपूजन देखील होत आहे आणि सगळ्यात मोठा जो विषय आहे तो आहे निळवंडे धरणाचा. गेल्या 50 वर्षांपासून लोक पाण्याची वाट बघत होते आणि हे धरण पूर्ण झालंय, त्याचे कालवे देखील पूर्ण झालेत आणि आता पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होणार आहे. प्राथमिक चर्चा जी आहे ती खासदारांनी त्या पंतप्रधान किंवा त्यांच्या कार्यालयाशी झालेली आहे आणि त्यानुसार जिल्हा प्रशासनाची बैठक देखील पार पडली आहे. त्यानुसार आता या सगळ्या दौऱ्याची जी तयारी आहे ती काहीतरी सुरू झालेली आहे. सभा कुठे होणार, पंतप्रधानांचं भाषण कसं होणार, कुठे कुठे पंतप्रधान स्वतः जाऊन उद्घाटन करणार, याबद्दलची प्राथमिक जी सगळी तयारी आहे ती जिल्हा प्रशासनाकडनं सुरू आहे. मात्र पंतप्रधान 26 तारखेला येणार असल्यानं जे बहुप्रतीक्षित जे प्रकल्प होते याचं लोकार्पण होणार असल्यानं आनंदाचं वातावरण या ठिकाणी. धन्यवाद हरीश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय पंतप्रधान मोदी 26 तारखेला शिर्डीत येणार असल्याचं कळतं आणि त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण होत आहे. दर्शन कॉम्प्लेक्स, शैक्षणिक संकुल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निळवंडे धरणाच्या लोकार्पणासह शिर्डी विमानतळाच्या बिल्डिंगचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. दुपारी 2 वाजता पंतप्रधान इकडे म्हणजेच शिर्डीत पोहोचतील अशी माहिती आमचे प्रतिनिधी देत आहेत. खासदार सुजय विखेंनी या संदर्भातली माहिती दिली आणि या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं तयारीला सुरुवात केली आहे. आणि बघूयात पुन्हा एकदा राज्यभरातल्या बातम्यांचा आढावा आणि आता जाऊयात तळकोकणातल्या बातमीकडे, कारण तिथे भात कापणीला आता वेग आलेला आहे. पारंपरिक पद्धतीनं भात कापणी सुरू झाली. मानकऱ्यांच्या हस्ते कापणी केलेल्या भाताच्या पेंडीचं विधिवत पूजन इथे केलं जातं आणि भात नवे करण्यासाठी ढोलताशांच्या गजरात ते मंदिरातही पाठवले जातात. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाचं उत्पादन घेतलं जातं, पण धान कापणीला आता तिथे वेग आलाय, पण तिथे मजूर मिळत नाहीये. ते यंत्राच्या साहाय्यानं इथे धानाची कापणी केली जाते. मावळ तालुक्यात धुक्याची चादर पसली. देहूरोडमधल्या शेलारवाडी हे गाव धुक्यात हरवून गेले. ऑक्टोबर हीटमुळे त्रासलेल्या नागरिकांना पहाटे पडत असलेल्या धुक्यामुळे गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. गोंदियातली बातमी आपण बघतोय. यंदा खरेदीसाठी नवीन निकष लावलेत सेवा सहकारी संस्थांमध्ये, त्यामुळे नाराजीचा सूर आहे. नवीन अटी शर्ती रद्द करण्याची मागणी त्यामुळे केली जाते. यंदा दिवाळीपूर्वी धान खरेदी सुरू करण्याची शक्यता त्यामुळे कमी आहे. परिणामी शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांच्या दारात उभं राहावं लागू शकतं अशी शक्यता व्यक्त होतीये. वर्ध्याच्या सिंधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलूतल्या उपबाजारपेठेत सोयाबीन खरेदीचा शुभारंभ झालाय. पहिल्या दिवशी सोयाबीनला प्रति क्विंटल 4,500 रुपयांपर्यंतचा भाव मिळाला. यावेळी सोयाबीन विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. जळगावातली बातमी. जिल्ह्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची भरपाई अजूनही जमा झालेली नाही. 81,000 पात्र शेतकरी यापासून वंचित राहिले. दिवाळीपूर्वी तरी खात्यात ही रक्कम जमा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पुढची बातमी आहे वाशिमची. जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या उशिरा झाल्यात. रब्बीच्या पेरण्यांनाही त्यामुळे उशीर होतोय. शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीला गती दिली आहे आणि त्यात शेतकऱ्यांची लगबग त्यामुळे वाढली आहे. वाशिम तालुक्यातल्या वाई शेत शिवारात खरीपातली सोयाबीन काढणी आणि त्याच्यानंतर आता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या मशागतीच्या तयारीला सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्यातली बातमी. ग्रामीण भागातली फुलशेती रोगांच्या विळख्यात सापडली. गेल्या वर्षी अतिवृष्टीचा आणि यंदा कमी पावसामुळे इथल्या रोगांचा फटका फुलशेतीला बसलाय. ऐन सणासुदीमध्ये झेंडीचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
घाऊक महागाईचा दर सरलेल्या सप्टेंबर महिन्यात उणे 0.26% नोंदवण्यात आला आणि ऑगस्टमध्ये हा दर 0.52% होता. उणे 0.52% होता. खाद्यवस्तूंच्या विशेषतः भाजीपाल्याच्या किमतीत घट झाली आहे. सलग 6व्या महिन्यात हा दर शून्याखाली अर्थात उणे स्थितीत राहिल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे. मराठवाड्याच्या प्रशासकीय कामकाजाचं प्रमुख केंद्र असलेल्या छत्रपती संभाजीनगर आयुक्तालयात सध्या प्रभारी राज सुरू आहे. कारण उपायुक्त दर्जाची 7 पदं 6 महिन्यांपासून रिक्त आहेत. त्यामुळे इतर उपायुक्तांकडे अनेक विभागांचा पदभार सोपवण्यात आलाय. नांदेडमधली बातमी आहे. शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर सांगली आणि मिरजेतल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या रुग्णालयांमध्ये यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. कारण या दोन्ही रुग्णालयांमध्ये गेल्या 15 दिवसात 3000 रुग्ण दाखल झाले होते, ज्यापैकी 127 जणांचा दुर्दैवानं मृत्यू झाला. पुढची बातमी आहे. गोंदियातल्या देवरी तालुक्यात अवैध उत्खनन करून सुरू असलेल्या वाहतुकीमुळे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेत आणि शासनाचं कोट्यवधींचं नुकसान होत आहे. सरपंचांनी केलेल्या तक्रारीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदरामध्ये मासळीचे दर घसरलेत. नवरात्र सुरू आहे त्यामुळे मासळीच्या मागणीत घट झाली आहे. याचा मोठा फटका मच्छीमारांना बसलाय. निम्म्यापेक्षाही कमी दर मिळत आहेत त्यामुळे मच्छीमार संकटात आहेत. बातमी अकोल्याची. जिल्ह्यामध्ये प्रथमच बार्शी टाकळी तहसील कार्यालयात शासकीय कामासाठी येणाऱ्या सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना प्राधान्य देणारा फलक इथे लावण्यात आलाय. त्यामुळे त्यांच्या शासकीय समस्यांचं निवारण इथे होऊ शकेल. पुढची बातमी आहे. नगरमधल्या श्रीरामपूरमधली हजारो नागरिकांवर विस्थापित होण्याचं संकट घोंघवत आहे. कारण रेल्वे प्रशासनानं शहरातल्या 1,500 पेक्षा जास्त जणांना नोटीस बजावल्या, त्यामुळे नागरिक धास्तावलेत. 30 ते 40% लोक यामुळे प्रभावित होत आहेत आणि हा निर्णय मागे घ्यावा यासाठी जनआंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जाते. बातमी वाशिमची. तालुक्यातल्या कृष्णा ते टणका रस्त्यावर खड्डेच पडलेत आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय. प्रशासनाकडे निवेदन देऊनही रस्ता दुरुस्त होत नसल्यामुळे नागरिक त्रासलेत. ऐन सणासुदीच्या काळामध्ये नांदेड शहरात वेळेवर कचराच उचलला जात नाही. अनेक भागामध्ये कचऱ्याचे ढीग साचलेत. वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे नागरिक आक्रमक झालेत. गेल्या हंगामातल्या ऊस गाळपासाठी प्रतिटन 400 रुपये अधिक देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आता पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली आहे. शिरोळमधल्या दत्त साखर कारखान्यावरून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय ऊस हंगाम सुरू होऊ देणार नाही असा इशारा शेट्टींनी दिला. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राजू शेट्टींची सांगलीमध्ये भेट घेऊन राजू शेट्टींच्या पदयात्रेला पाठिंबा दिला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज तीव्र करण्यासाठी त्यांनी आसूड देऊन राजू शेट्टींचा सत्कारही केला. दरम्यान गोपीचंद पडळकर यांची धनगर जागर यात्रा कोल्हापुरात पोहोचली. डिसेंबर महिन्यात धनगर आरक्षणाचा अंतिम निकाल आहे. त्यामुळे आरक्षण जागर यात्रा काढत समाजाला जागृत करत असल्याचं पडळकरांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस यांनी धनगरमधला ड आणि ड्रचा फरक दूर केला आणि त्यामुळे आरक्षण दृष्टिक्षेपात असल्याचं ते म्हणालेत. सदाभाऊ खोत एकीकडे सरकारवर टीका करतात आणि दुसरीकडे फडणवीसांचं समर्थन करतात. त्यांची दुटप्पी भूमिका त्यांना शोभत नाही अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केली आहे आणि उसाला 5,000 रुपये दराची मागणीही त्यांनी केली. मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या आरोपांवर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी भाष्य केलंय. कोणत्याही जागेचा लिलाव करण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना नाही आणि कॅबिनेटशिवाय जमिनीचा लिलाव करता येत नाही याविषयी संपूर्ण माहिती अजित पवारांनी दिली असं म्हणत त्यांनी अधिक बोलणं टाळलं आहे. उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी प्रमाणात आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत घट झाली आहे. पिण्याच्या पाण्याचं योग्य नियोजन करावं असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर पालिका प्रशासनाला दिले आहेत. पाण्याच्या नियोजनासंदर्भात नुकतीच त्यांनी बैठक घेतली. नंदुरबार जिल्ह्यातल्या रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन पालकमंत्री अनिल पाटील यांनी दिलंय. येत्या 9 दिवसात ठरलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे जिल्ह्यातल्या रखडलेल्या समितींचं वाटप केलं जाईल असं आश्वासन देखील अनिल पाटील यांनी दिलं. गेल्या 15 दिवसांपासून तळेगाव MIDC या ठिकाणी स्थानिक कामगारांचा लढा सुरू आहे. कारण जनरल मोटर आणि हुंडाई मोटर्स कंपनीच्या कामगारांच्या समस्येबद्दल मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीचं आयोजन केलंय. गोंदियामधल्या 14 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत आणि सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली. पण पहिल्या दिवशी एकही ग्रामपंचायतीसाठी उमेदवार आलेला नाही. लोकसभा निवडणुकीआधी शिवसेनेत मोठा भूकंप होणार असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला होता आणि यावर असले भूकंप पाहून आम्ही थकलो. काही लोक फक्त खळबळ माजवण्यासाठी वक्तव्य करतात असा टोला गुलाबराव पाटील यांनी खासदार राऊत यांना लगावलाय. रोहित पवारांना अजूनही राजकारणात खूप शिकायचे. ते फक्त आपल्या वक्तव्यावरून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतायत असा टोला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावलाय. त्यांनी परिपक्व राजकारण केलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिलाय.
तुळजाभवानीचा विकास आराखडा सर्वसामान्यांसाठी राबवला जाईल असं आश्वासन पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिलंय. कुठल्याही पुजारी, व्यापारी आणि नागरिकांवर अन्याय करणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. प्रशासन येत्या काही दिवसात अधिकृतपणे हा आराखडा सगळ्यांसाठी खुला करेल असंही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात विविध दुर्गोत्सव मंडळांना भेटी देत आहेत आणि गरबा मंडळांना भेट देऊन त्यांनी दुर्गादेवीचं दर्शनही घेतलं. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कार्ला गडावर जाऊन एकविरा आईचं दर्शन घेतलं. राज्यातल्या जनतेला सुख समृद्धी लाभू दे असं साकडं त्यांनी यावेळी घातलं. पुढची बातमी आहे. कोल्हापुरातली दसरा महोत्सवाची उत्सुकता सगळ्यांना असते आणि इथला पर्यटन विभाग आणि जिल्हा नियोजन समितीने सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कलाविष्कारही सादर केलेत. ऐतिहासिक दसरा चौकात हे कार्यक्रम होत आहेत. कोकणात वेंगुर्ले आरवली इथे चित्रकार रविराज चिपकर यांनी नवरात्रोत्सवानिमित्तानं आदिशक्ती आदिमायेचं रूप साकारलंय. सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर हे वाळू शिल्प साकारण्यात आलंय. गोंदिया जिल्ह्यामध्ये दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. रत्नागिरीतल्या केळशीमध्ये प्राचीन महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सव साजरा होतो. विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन इथे करण्यात येतं. गोंदियामध्ये 540 ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा होतो. जिल्हा पोलिसांकडून पोलीस पथकं तयार करण्यात आली. 4 दंगल नियंत्रक पथकं, 36 जणांची 2 शीघ्र कृती दल, 10 बीट मार्शल्स आणि 2 निर्भया पथकांचा यात समावेश आहे. तुळजापूरची अश्विन पौर्णिमा यात्रेचं औचित्य साधत आरोग्य विभागाकडून महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे आरोग्य शिबिर पार पडेल. 3 राज्यातील भाविक देवीच्या दर्शनासाठी जेव्हा येतात तेव्हा या शिबिरात त्यांच्यावर मोफत उपचार आणि तपासण्याही केल्या जाणार आहेत. जुन्नरमधल्या नारायणगावमध्ये नवरात्रोत्सवानिमित्तानं अनोखा जागर महिला करतायत. विना मोबदला केवळ सेवा म्हणून एकमेकांच्या घरी जाऊन सामूहिक श्रीसूक्त पठण केलं जात आहे. शेतकऱ्यांना अग्रिम विमा देण्याच्या मागणीसाठी परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. 26 ऑक्टोबरला चक्काजाम करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. निवेदन संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. परभणीमध्ये उमरी इथे मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झालाय. घोषणाबाजी करणाऱ्या तरुणावर दैठणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. भुसावळमधली बातमी आहे. रस्त्यांवर खड्डे पडलेत. पालिका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही त्याचं त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत काँग्रेसच्या वतीनं भीक मागू आंदोलन करण्यात आलं. पुढची बातमी आहे साखरेसंदर्भातील. राज्यातल्या 15 जिल्ह्यांमध्ये 31 सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी गेल्या 3 वर्षात शेतकऱ्यांची तब्बल 1483 कोटी 80,11,000ची FRP थकवली आहे आणि या प्रकरणी साखर आयुक्तालयानं संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना महसुली वसुली करण्याचे आदेशही दिलेत. हे सर्व कारखाने राजकीय नेत्यांशी संबंधित असल्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होणार याबद्दल उत्सुकता असेल. पुढची बातमी आहे जुन्नरमधली आणि जुन्नरची नवी ओळख आता विषारी सापांचा प्रदेश अशी होऊ पाहतेय का काय? कारण तालुक्यातल्या विविध गावात गेल्या महिनाभरात सर्पदंशाचं प्रमाण वाढलंय. पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात सर्पदंश झाल्यावर उपचार करण्यासाठी सरकारी पातळीवर कोणतीही सुविधा नाही आणि सर्पदंश तज्ज्ञ डॉक्टर आणि लस सुद्धा उपलब्ध नसल्यामुळे सर्वांना एकमेव खासगी रुग्णालयातच उपचार घ्यावे लागतात. शिर्डीच्या कोपरगावमध्ये बिबट्याचा मुक्त संचार आहे आणि तरुणांनी दगड मारून यावेळी बिबट्याला डिवसल्यामुळे बिबट्यानं तरुणांवर प्राणघातक हल्ला केलाय. या तरुणांवर सध्या उपचार सुरू आहेत. भंडारा जिल्ह्यात लाखांदूरमध्ये माकडांचा धुमाकूळ सुरू आहे. घरावर उडी घेतल्यामुळे पायऱ्यांचा भाग तुटून एका 63 वर्षांच्या महिलेच्या पायावर पडला आणि त्यात महिलेच्या दोन्ही पायांना इजा झाली आहे. ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. जालन्यात एका रिक्षाचालकाच्या मुलीनं परिस्थितीवर मात करत मस्त यश मिळवलंय. ते यशाचं शिखर त्यांनी गाठलंय कारण गायत्री ठोंबरे यांची पहिल्याच प्रयत्नात आता इंडियन नेव्हीमध्ये निवड झाली आहे. विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांना आता नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं नवदुर्गा सन्मान देऊन नुकतंच गौरवण्यात आलं. महिला सुरक्षा आणि जनजागृतीच्या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. वर्ध्यातली बातमी आहे. बालविवाह मुक्त भारत अभियान